या व्हिडिओला कारण हे झालं की येथील इस्रायलमधील लढाईबद्दल काही बातमी देत असताना मी येथील काही सैनिक मेले असा शब्दप्रयोग केला होता. तो शब्दप्रयोग काही प्रेक्षकांना फार आक्षेपार्ह वाटला. बऱ्याच प्रेक्षकांनी मला असं लिहिलं की तुम्ही शहीद म्हणा. काही जण मला म्हणाले होते की धारातीर्थ झाला असं म्हणा. आता त्याचं असं बघा, इस्रायल असा देश आहे जिथे गरजेपेक्षा तुम्ही जराही जास्त गोष्ट केली ना तर तिथे त्यांना ती अतिशयोक्ती वाटते. इस्रायली लोक लढाईमध्ये मेलेल्या सैनिकांना मेलेले असेच म्हणतात किंवा जास्तीत जास्त लढाईत पडला असं म्हणतात. त्यांना कोणी म्हणालं ना धारातीर्थ झाला किंवा रणांगणावर देह ठेवला तर मग त्यांना ना हा कोणतरी नाटकबाजी करत आहे असं वाटेल. आणि शहीद, अरे तुमच्या मित्रांना सांगा ते तिथे काय बोलायचं असेल ते बोला. मात्र पाश्चात्य देशांमध्ये, अमेरिकेत, इंग्लंडमध्ये, जर्मनीमध्ये आणि इस्रायलमध्ये तर चुकूनही शहीद हा शब्द मृत सैनिकांना वापरू नका. आता इस्रायलमध्ये कोणासमोर शहीद म्हणाल तर ते तुमच्यासमोर राग वगैरे दर्शवणार नाहीत. मात्र हा माणूस अशिक्षित अडाणी आहे अशी त्याची समजूत नक्की होईल. इस्रायल जर महाराष्ट्र असताना तर शहीद बोलणाऱ्याच्या दुकानाच्या पाट्या दुसऱ्याच सकाळी फोडल्या गेल्या असत्या. शहीद हा शब्द अरबी भाषेतला आहे आणि तो मुसलमानांच्या कुराणातून आलेला आहे. मुसलमान देशातील सुशिक्षित सुद्धा शहीद हा शब्द नेहमीच प्रत्येक गोष्टीला वापरत नाहीत. अरबी भाषा फार समृद्ध भाषा आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक लहान सहान वेगवेगळ्या गोष्टींना वेगवेगळे शब्द असतात. आपण सर्वसाधारण लढाया ज्या पाहतो त्या लढाईमध्ये मेलेल्या सैनिकाला शहीद नाही म्हणत शुहादा म्हणतात. आता तुमच्यापैकी जे 3-5 वर्ष दुबईसारख्या देशांमध्ये काम करून तोडकी मोडकी अरबी भाषा शिकून परत आलेले असतील ते पटकन म्हणतील, अरे हो शुहादा शुहादा, आम्हाला माहिती आहे शुहादा म्हणजे काय. शुहादा म्हणजे हे काय आहे. तर माझ्या आता नुकतेच श्रीमंत झालेल्या मित्रांनो, शुहादा तो वेगळा शब्द, शू आणि हादा ह्याचा अर्थ हे काय आहे. बहुतेक तुमच्या अरबी बॉसने तुम्ही काम करत असताना हा शब्द तुम्हाला चांगला सुनावलेला आहे. शुहादा शुहादा म्हणजे तुम्ही काम करत असताना एक आहे. मी म्हणालो तो एकच शब्द आहे शुहादा आणि त्याचा अर्थ लढाईमध्ये मृत्यू पावलेला सैनिक. शुहादाप्रमाणेच शहादा म्हणजे संरक्षणासाठी म्हणून मेलेला सैनिक. फाकिदल वतन म्हणजे मातृभूमीसाठी मेलेला सैनिक. अल-जुंडी अल-मुवाफ्फक म्हणजे देशाच्या रक्षणासाठी मेलेला सैनिक. मग शहीद कधी म्हणतात. भारतात हा शब्द वारंवार ऐकू येतो, पण मग मराठ्यांनी हा शब्द कधी का नाही वापरला. तुम्ही कधी ऐकलंय का शहीद तानाजी, शहीद बाजी प्रभू, शहीद संभाजीराजे. कधी म्हणालात का शहीद नारायणराव पेशवे. मग आताच्या काळामध्ये शहीद आलं कुठून. शहीद या कुराणातल्या शब्दाचा अर्थ अल्लाच्या मर्जीच्या विरोधाच्या विरुद्धात केलेल्या संघर्षात अंत ज्याचा आला तो शहीद. अल्लासाठी प्राणाची आहुती देऊन जनामध्ये जो जागा मिळवतो तो शहीद. शहीद या शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे साक्षीदार किंवा साक्षी. शहीद होणाऱ्याचे सांडलेले रक्त हे त्याच्या प्राणाच्या आहुतीची साक्ष असते, म्हणून तो साक्षीदार, म्हणून तो अर्थ शहीद. आणि म्हणूनच शहीदांना रक्ताळलेल्या कपड्यांसहित पुरण्याची प्रथा आहे. शहीद होण्यासाठी धर्माचे कारण आणि अल्लावरील विश्वास या दोन्ही गोष्टींची गरज असते. मात्र शहीद होण्यासाठी लढाईमध्येच मरण्याची गरज नसते. आणि शहीद प्रमाणे स्त्रीलिंगी म्हणजे शहीदा सुद्धा असतात आणि त्याची कल्पना मात्र फार सुंदर आहे. ती मी तुम्हाला नंतर सांगतो. आधी इतर प्रकारे कसे शहीद होतात ते बघूया. 90 सालामध्ये युगोस्लाव्यामध्ये युद्ध झालं तेव्हा बोस्नियामधील मुसलमान नागरिक अगदी काही कारण नसताना केवळ ते मुसलमान आहेत म्हणून त्यांची कत्तल करण्यात आली. ते नागरिक तर निशस्त्र होते, मात्र त्यांच्या मृत्यूला धर्म हे कारण ठरलं म्हणून त्यांना शहीद म्हणतात. करोनासारखी रोगराई, पाण्यात बुडणे किंवा आगीत जळणे किंवा बांधकामामध्ये कोसळणे या सगळ्या गोष्टी अल्लाच्या मर्जीच्या विरुद्ध आहेत. त्यामुळे अशा घटनेमध्ये मेलेल्या लोकांना सुद्धा शहीद म्हणतात. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं ना, शहीद प्रमाणे शहीदा सुद्धा असतात. बाळंत होताना ज्या स्त्रीला मरण येतं तिला सुद्धा शहीदा म्हणतात. कारण अल्लाच्या मर्जीप्रमाणे ती नवीन जीवाची निर्मिती करत असते आणि त्यासाठी तिने 9 महिने अनेक कष्ट आणि यातना सोसल्या असतात
आणि त्यामध्ये तिला मरण येतं म्हणून तिला शहिदा म्हणतात. आणि जेव्हा आपण सैनिकांबद्दल बोलतो तर तेव्हा सुद्धा ज्यावेळी अल्लाच्या मर्जीच्या विरुद्ध अशा काही गोष्टी घडत आहेत आणि त्या विरुद्ध लढताना ज्याला मरण येतं तो शहीद. याचाच अर्थ भारताविरुद्ध लढताना जर पाकिस्तानमधले काही सैनिक मेले तर पाकिस्तानमध्ये त्यांना शहीद म्हणणं चुकीचं. जे धर्मासाठी मरतात ते शहीद, काश्मीरसाठी जे मेले ते फाकिदल वतन, आणि जे भारतीय सैनिक असतील तर ते हुतात्मा, म्हणजे संस्कृत प्रमाणे बलिदान दिलेला आत्मा. मग आपणच त्यांना शहीद कसं बरं केलं? त्याची दोनच कारणं आहेत. मी तुम्हाला झटपट सांगतो. 15व्या शतकामध्ये पंजाबमध्ये गुरु नानक यांचा जन्म झाला. आता तो भाग पाकिस्तानमध्ये आहे. गुरु नानकांनी शीख धर्माची स्थापना केली, मात्र त्यांच्या अनुयायांना फार त्रास भोगावा लागला. त्यांचा फार छळ केला गेला. गुरु अर्जान, गुरु तेज बहादूर असे अनेक लोक ज्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी नकार दिला म्हणून त्यांचा वध करण्यात आला. त्यावेळी सभोवतालीन भाषेप्रमाणेच शीख समाज सुद्धा आपल्या धर्माच्या संघर्षामध्ये मेलेल्यांना शहीद म्हणू लागला, कारण तिथे इतर भाषा नव्हत्या आणि ज्या भाषा असतील त्यामध्ये असे वेगवेगळ्या शब्दांची तरतूद नव्हती. अशा प्रकारे उत्तर भारतामध्ये शहीद हा शब्द अज्ञानाने प्रचलित झाला. मग आपल्या हुशार बॉलिवूडवाल्यांनी त्या शब्दावरून चित्रपटातील गाणी लिहिली आणि त्यांचे गाणे ऐकून आमच्या जवाहरलाल नेहरूंच्या डोळ्यामध्ये पाणी आले. आता नेहरूंच्या डोळ्यांमध्ये पाणी आले तर तुमच्या आमच्यासारखे सामान्य नागरिक काय करणार? तुम्ही लिहिलं इस्रायलमधील ज्यू सैनिकांना पण शहीद म्हणा. काय